राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. रेसीवरील उधळपट्टीमुळे मोहाली येथील हिमांशूने विकली किडनी विक्री रॅकेटमध्ये डॉक्टरचाही समावेश. पीडितांची संख्या मोठी असल्याचा संशय. दरातील पडझडीमुळे कांदा उत्पादक गोत्यात. अतिवृष्टीनंतर कमी दराचा फटका, खर्चही निघेना. बाजार समितीने सध्याचे कांद्याचे दर तुम्ही येथे बघू शकता. देशात 25% शेतकरी सहकाराशी जोडलेले नाहीत. फीडचा अहवाल. महाराष्ट्रासह 6 राज्यांचा अभ्यास. 2047 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत वाढविणार. तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट. फळपीक क्षेत्र 12 लाख एकरांपर्यंत नेणार. 6 क्विंटल 21 किलो कांदा विक्रीतून मिळाला ₹0. संगमनेर बाजारातील प्रकार. कांदा विक्रीतून ₹621 मिळाले असून वाहतुकीसह अन्य असा ₹600 खर्च आल्यामुळे शेतकऱ्याला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. शेतकऱ्याने मांडली व्यथा. तापमानाचा पारा घसरणार. नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच. अनेक शहरातील पारा घसरला 10 अंशांवर. ग्रेडनुसार सोयाबीन खरेदीचा निर्णय नाही, शेतकरी नाराज. प्रगती शेतकरी मंडळाचे पणन मंत्री जयकुमार रावत यांना निवेदन. बहरलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. रब्बी पिकांचे नुकसान. जंगलालगत समस्या तीव्र. संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी. अकोला जिल्ह्यात हमी दराने 4,22,000 क्विंटल कापूस खरेदी. CCIच्या 9 खरेदी केंद्रात कापसाची आवक वाढली. अकोट तालुक्यात भर हंगामात कपाशीची उलंगवाडी. प्रतिकूल वातावरण व रोगराईचा परिणाम. अपेक्षित उत्पादन न झाल्याने शेतकरी हवालदिल. हळदीच्या दरात तेजी. रिसोडमध्ये प्रति क्विंटल दर 16,000वर. हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. आगामी दिवसात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. यंदा 10वी-12वीच्या परीक्षा CCTVच्या निगराणीतच. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन. मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना. परीक्षा केंद्रांची तयारी. वाहनांचे फिटनेस आता मशीन तपासणार. चिरीमिरी होणार बंद. RTOतून फिटनेस तपासणीची प्रक्रिया स्वयंचलित यंत्रांद्वारे सुरू. जालना शहरातील ATC केंद्राचे 75% काम पूर्ण. 21,000ची ऑनलाईन नोंदणी. महिनाभरात 5,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी. बीड जिल्ह्यातील चित्र. नाफेडकडून 1,21,000 क्विंटल सोयाबीन खरेदी. झटपट पेमेंटसाठी अनेक शेतकऱ्यांची सरकारी केंद्रांकडे पाठ. एकल महिलांना सरकार देणार आता मदतीचा हात. जिल्हा परिषदेतर्फे गावोगाव सर्वेक्षण. सन्मानाने जगण्यासाठी नवी उमेद. घरात कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसवणार. ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर न बसवण्याचे निर्देश. वीज ग्राहकांना दिलासा. महावितरण कंपनीकडे करता येणार तक्रार. BLO कामातून शिक्षकांना वगळण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे आग्रही मागणी. सिन्नरला कांद्याला प्रति क्विंटल ₹2,076चा उच्चांकी दर. भाव तेजीकडे असून बाजार समितीत 60 वाहनांतून कांद्याची आवक. सोलापूर जिल्ह्यात 73 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप. एकूण 31 कारखान्यात 59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन. 6 दिवसात सोने चांदीच्या दरात उसळी. चांदीची झेप 2.5 तर सोने आले 1.5 लाखाच्या उंबरठ्यावर. नाताळ निमित्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याचा परिणाम. फळ बाजारात पहिल्यांदाच संत्र्यांचा तुटवडा. देठाजवळील बुरशी. फळगळीमुळे नागपुरी संत्री उत्पादनात घट. आयात संत्र्यांची स्पर्धाही कारणीभूत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.